लाड सावंगी कोलदरी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण। दिनांक 24 जून 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाड सावंगी येथील कोलदरी गट नंबर 150, 151, 152, 153, 154 येथील शेतकरी अशोक मिसाळ, रतन मिसाळ, गणेश टेलर पडूड, इनुस शेख, रावसाहेब शेजूड, सांडू नाईक, हरिभाऊ बनसोडे, भागाजी पाटील हे शेतकरी आमरण उपोषणास बसले आहे। 2-3 वर्षांपासून तहसीलदार, मंडळ अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही अद्यापही आम्हाला न्याय मिळाला नाही, म्हणून आम्ही सर्व शेतकरी कुलदरी गट नंबर 150 मध्ये बसले आहेत। जोपर्यंत न्याय मिळणार नाही आणि आम्हाला हक्काचा आमचा रस्ता मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असेही माध्यमांशी बोलताना उपोषणकर्त्यांनी सांगितले। तसेच उपोषणकर्ते शेतकरी यांना लाड सावंगी येथील गावचे सरपंच रमेश शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष आनंद पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भालेराव, सुनील हिवराळे, संजय भालेराव यांनी भेट दिली व काहीतरी मार्ग काढू अशी आश्वासने दिली। प्रतिनिधी अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी न्यूज लोकनायक। सर्व शेतकरी या ठिकाणी बसलेले आहे रस्त्यासाठी मला निघू द्या, निघलं मला निघू द्या। नंतर काय होतो, परीक्षा आली आमच्या पोराची, नंतर काय इंजेक्शन आलं, आता पाठील काय मला आणि मला लावला त्याचं नाव आवडतं त्याच्यावर पाहा येऊन मी बघते आम्हाला न्याय द्यावा हा 3,000 निघली 2,014 वाद घातली, किती मोठं काम झालं। त्याचे काय म्हणजे आम्हाला तुमचा पाय करतो कोणी नाही का जेवढा अपील केली अपील केला, मग तारखी केलं त्यांनी तारखी नाही केल्या, आम्ही केल्या, आम्हाला एक कुठून मिळालं ते कुठून मिळालं ते कुठून मिळालं आता आता आम्ही मरण लागतो आता आम्हाला कसं नाही न्याय मिळाला पाहिजे सर, न्याय द्यायला पाहिजे सरकारनं मागवलं आम्ही बोलत आणि कोण सही करतो या ठिकाणी वारंवार निवेदन देऊन अमुक निवेदन देऊन औरंगाबादला जाऊन येऊन आमचे कुठं फाटले आम्हाला कोणतंही न्याय मिळाला नाही। अधिकाऱ्यांना आमची हात जोडून विनंती आहे की आम्हाला 24 रस्ता मिळवून द्या, अन्यथा आम्ही उपोषण सोडणार नाही, जीव गेला तरी मागे हटणार नाही। आम्ही उपोषणाला बसलो, आजपासून आम्हाला उपोषण करीत आहे, अशी आमची हात जोडून कळकळून विनंती आहे की सरकारने आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा किंवा आम्हाला हक्काचा रस्ता बनवून द्यावा। त्यासाठी आम्ही वारंवार तहसीलदार साहेब, मीडिया, आपले व्हिडिओ साहेब आणि अमोल पाटील गेले आहे 2002 पासून 2024 पर्यंत आजपर्यंत आम्ही सर्व शेतकरी रस्त्यापासून वंचित असून आम्हाला न्याय मिळावा अशी आमची कळकळीची विनंती आहे। आपण पाहू शकता की शेतकरी या ठिकाणी उपोषणात बसलेले आहेत आणि या शेतकऱ्याला अद्याप हे न्याय मिळाला नाही, त्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला आम्ही आम्हाला उपोषण या ठिकाणी चालू करणार आहोत। धन्यवाद। न्यूज लोकसाठी मी आणि धन्यवाद।